तुम्हाला माहीत आहे का? पूर्वजन्मी कोंबडा व माकड असणारे आणि ह्या जन्मी राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्मणारे दोन मित्र शिवभक्त कसे बनले? तर फार पूर्वी काश्मीर नगरचा राजा व त्याचा प्रधान यांचे पुत्र अनुक्रमे सुधर्म आणि तारक हे दोघे मित्र होते. ते दोघेही रात्रंदिवस शिवपूजा, शिवध्यान व शिवनामाचा जप यातच दंग असत. त्यांना राज्यसुख, वैभव याची फारशी आवड नव्हती. त्यामुळे मोठे झाल्यावर हे राज्यकारभार कसे सांभाळतील अशी राजाला चिंता वाटू लागली. एके दिवशी राजाचे कुलगुरू ऋषी पराशर हे राजाकडे आले असता त्याने आपली चिंता त्यांना बोलून दाखवली. तेव्हा ऋषींनी हे दोघे शिवभक्त का झाले याबद्दलची कथा राजाला सांगितली. तर याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला श्री शिवलीलामृत या ग्रंथाच्या 11व्या अध्यायात वाचायला मिळेल. आणि असे म्हटले जाते की शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती व पुण्य प्राप्त होते. त्यामुळे आपला विश्वास जर असेल तर या शिवलीलामृत 11व्या अध्यायाचे वाचन नक्की करा. तर आज आपण श्री शिवलीलामृत या ग्रंथाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. मराठी भाषेतील हा ग्रंथ श्रीधर कवींनी रचलेला असून जनमानसात तो खूपच लोकप्रिय आहे. या ग्रंथात एकूण 15 अध्याय असून श्रावण मासात तसेच सोमवारी किंवा महाशिवरात्रीला याचे पारायण केले जाते. आपण पाहत असलेल्या ग्रंथात रंगीत चित्रे तसेच प्रत्येक अध्यायाचा मराठी कथासार देखील दिलेला आहे. पांढरा शुभ्र कागद आणि उत्कृष्ट बांधणी यामुळे हा ग्रंथ खूपच सुंदर दिसतो. या ग्रंथात भगवान शंकरांविषयीच्या कथा तसेच त्यांचे महात्म्य वर्णन केलेले आहे. या ग्रंथाचे श्रद्धेने पारायण अथवा पठण केल्याने ऐहिक व पारलौकिक सुख प्राप्त होते अशी धारणा आहे. तर महादेवाच्या अशा परमपावन ग्रंथाचे वाचन अथवा दर्शन आपण एकदा तरी करून पाहावे. जर आपल्या मनात श्रद्धा निर्माण होऊन हा ग्रंथ वाचण्याची इच्छा झाली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आपण एकदा क्लिक करून हा ग्रंथ घरपोच मिळवू शकता किंवा स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करूनही हे पुस्तक आपण मिळवू शकता. अधिक माहिती करता डिस्क्रिप्शनमधील लिंकचा वापर नक्की करावा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.